पंढरपूरच्या कॉरिडॉरला मालमत्ता धारकांचा वाढता प्रतिसाद। विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी कॉरिडॉर झाल्यानंतर भाविकांच्या संख्येतही मोठी वाढ होणार आहे। बैठकांमध्ये मालमत्ता धारकांनी कॉरिडॉरला 90% लोकांचा प्रतिसाद आहे। खामगाव बुलढाणा रस्त्याचं काम सुरू। खामगाव बुलढाणा रस्त्यावरील डांबर हातानेच निघालाय। रस्त्याच्या कामाची वाट लागल्यानं स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। रस्त्याचं काम चांगल्या दर्जाने व्हावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। जालन्यातील जाफराबाद नगराध्यक्षपदावरून डॉक्टर सुरेखा लहाने अपात्र। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णायक आदेश। नगर परिषद नियमांचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून कारवाई। पिंपरी चिंचवड मनपाकडून पाण्याचा पुनर्वापर करण्याचं आवाहन। पाण्याची मागणी वाढल्यानं मोठ्या वसाहतींना पालिकेकडून आवाहन। शहरातील 456 मोठ्या वसाहतींपैकी 264 वसाहतीत एसटीपी प्लांट सुरू। एसटीपी प्लांट सुरू न करणाऱ्या वसाहतींचा पाणी पुरवठा बंदचा इशारा। भोरमध्ये गेल्या वर्षभरात 16 नवीन बस मिळणार असल्याची चर्चा। पहिल्या टप्प्यात 10 बस मिळणार असल्याची फक्त चर्चा सुरू। मात्र वर्ष होत आलं तरी बस मिळेना। राजकीय श्रेयवादात अडकली भोरची लालपरी। बस मंजूर झाल्याचं निवेदन कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल। भोरमधील वातावरण तापलं असून राजकीय श्रेयवादात लालपरी अडकल्याचं चित्र आहे। कासारसाई धरणातील पाणी पातळी खालावली। कासारसाई धरणात पाणीसाठा 37.98%वर। कासारसाई धरणात जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा। मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना कासारसाई धरणातून पाणी पुरवठा।